बेस्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संपाचा इशारा, प्रलंबित वेतन करारासह अनेक मागण्यांसह संप, खासगी कंपन्यांच्या बसेसनाही विरोध. मतदार यादी शुद्धीकरणाची मुदत संपली, विरोधकांनी बोगस मतदार शोधण्यात दाखवला निरुत्साह, निवडणूक आयोगाने नोंदवले निरीक्षण. शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर, पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकत्र, शिवाजीराव देशमुख लिखित आठवणींची ओंजळ पुस्तकाचं प्रकाशन. मराठा मुलींबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवनाथ वाघमारेंचा माफीनामा, मराठा आंदोलकांचं वाघमारेंच्या घराबाहेर आंदोलन. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सरकार पडणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, महाजनांच्या पालकमंत्रीपदावर विरोधकांची टीका. रायगडात राजकीय साटलोट यशस्वी, अनिकेत तटकरेंच्या आमदारकीच्या बदल्यात भरत गोगावले पालकमंत्री. 2-3 जणांना निवृत्त करीन मगच राजकीय निवृत्तीचा विचार करेल, निवृत्तीबाबत पंकजा मुंडेंचा राजकीय विरोधकांना इशारा. फडणवीस मोदी भेटीमुळे भुवया उंचावल्या, मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक घडामोडी. राऊतांच्या आंदोलनात रेडा आणि यमराज, खड्ड्यांविरोधात संतापले नाशिककर, उबाठा आक्रमक. पैशांच्या पावसासाठी अल्पवयीन मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न फसला, उदगीर पोलिसांनी अघोरी पूजेचा डाव उधळला, 13 जणांची टोळी अटकेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील पाण्यात घातक जीवाणू, 4 रेल्वे स्थानकांवरील पाण्यात आढळला इकोलाय, सीएसएमटी भिवंडी रोड, कल्याण, लोणावळा स्टेशनचा समावेश. चिपळूण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, रेल्वे आणि प्रशासनातील मालकीच्या वादात रस्त्याची दुरवस्था.